सुरू करायचं. पाटील सर, संध्याकाळपर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं काहीतरी निर्णय घ्या म्हणून. एक गोष्ट चांगली झाली. आम्ही सकाळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आव्हान केलं होतं. आमच्या ज्या 8-9 मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही हे 2 शब्द सांगा. नाही म्हणा किंवा हा म्हणा. आम्हाला काय रुसवा फुगा असायचं कारण नाही. आम्ही उपोषण सोडून उठून जातो. चांगली झाली, लई चांगली झाली. किमान आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले. खरा आरक्षणाचा मारेकरी कोण, मराठ्यांचा द्वेष असणारा कोण, मराठ्यांविषयी आकाश असणारा कोण, सूड भावनेनं कोण वागतो हे समाजाला कळणं खूप गरजेचं होतं. कारण मला यावेळेस उपोषण करायचं नव्हतं, हे सगळ्या माझ्या मराठा समाजाला माहीत होतं. मी उपोषण यासाठी केलं की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. मी जर बोललो तर लोक म्हणतात हे फडणवीस साहेबाला जरांगे पाटील मुद्दाम बोलतात. आता मराठा समाजाचे या राज्यातले गोरगरीब जनते सुद्धा डोळे उघडे असतील की हा माणूस जाणून बुजून काम करत नाही, खुन्नस देतो, सूड भावनेनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री वागतो. हे आता तरी लोकांना पटलं असेल आता. कारण हे उघडं होणं खूप गरजेचं होतं. कारण आम्हालाही संतोष भैया देशमुखांचं मॅटर महत्त्वाचं आहे आमच्यासाठी पण. कारण सकाळीच आज मला वाटतं धनुभाऊ देशमुख व्यासपीठावर बसून गेलेत. त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की संतोष भैयाच्या मॅटरवर सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं. मी मागं सांगितलं होतं ते मॅटर मी दबू देणार नाही, मागं पडू देणार नाही. त्याच्यामुळं ते मागं पडू नये अशी भावना एक प्रकारची धनंजय भैयाच्या डोळ्यात दिसत होती. ते जरी प्रत्यक्ष म्हणले नाही तरी पण. म्हणून आपल्याला सगळ्याला त्याच्यात सक्रिय राहणं संतोष भैयाच्या न्यायासाठी गरजेचं आहे. 1-5-6 दिवस, आज 4-5 दिवस आपण आंदोलनाकडे लक्ष दिलं, उपोषणाकडे लक्ष दिलं, आता तिकडे लक्ष देऊ. आता मी समाजाशी बोलतो त्याप्रमाणे किंवा सकाळी उपोषणाच्या बद्दलची पुढची भूमिका काय करायची म्हणून आत्ता बोलतो. समाज बांधव जमलेले तिथं भरपूर यांच्याशी, उपोषणकर्त्याशी बोलतो किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी, उपोषणकर्त्याशी सकाळी बोलतो. उपोषणाचं पुढं काय करायचं काय नाही करायचं हे कशासाठी म्हणतो मी. आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतके दिवस उपोषण करावं लागणार म्हणून. फडणवीस साहेब ताबडतोब प्रश्न निकाली करतील. बेमान रक्त नाही आहे त्यामुळे ते बेमानी करणार नाही, गद्दारी मराठ्यांशी नाही करणार असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे उपोषणाला बसायसुद्धा गरज नाही. बसलो बी तरी त्या क्षणी सगळ्या मागणीची अंमलबजावणी होईन असं वाटत होतं. पण तरीही आपण बसलो उपोषणाला आणि सिद्ध झालं समाजासमोर की देवेंद्र फडणवीस आणखीनही मराठ्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. प्रचार गरजेचा आहे दिल्ली मुंबईचा, दुसऱ्या राज्याचा, परंतु या राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य वाटलं होतं. त्यांच्या अन्नात माती कालायला लागली गोरगरीब मराठ्यांच्या लेकराची. याच्याशी देणं घेणं नाही हे सिद्ध झालं. कोण मारेकरी हे मराठ्यांना माहीत होणं गरजेचं होतं. खरंच पुन्हा तेच सांगतो की आम्हाला वाटतसुद्धा नव्हतं की आम्हाला इतक्या दिवस उपोषण करावं लागेल. 4-5 दिवस का होईना पहिल्या दणक्यातच मराठा समाजाच्या मागणीच्या अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. आणि आपण सकाळी तसं पुन्हा एकदा आव्हानही केलं होतं की संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्ही कळवा हे देणार आहात की नाहीत. तुम्ही जे गप्प बसलात, जी चुप्पी धरली त्याचाच अर्थ लक्षात आला आमच्या. तुम्हाला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही म्हणून तुमची चुप्पी गप्प बसणं सगळं सांगून जातं काय आणि काय नाही. त्यामुळे आता उपोषण काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आता ते आम्ही सकाळी सांगितलं होतं की तुम्ही फडणवीस साहेब हा म्हणा नाही तर नाही म्हणा मागण्याच्या अंमलबजावणीच्या बाबत. तुम्ही नाही म्हणा हा म्हणा, आम्ही उपोषण सोडून उठून जातो. काही म्हणा पण तुम्ही काहीच म्हणला नाही त्याचा अर्थ उपोषण करते मेले तरी तुम्हाला देणं घेणं नाही.
आणि समाज मेला मराठ्यांचा तरी देणं घेणं नाही. ही चुप्पी तुम्ही जे गप बसलात ना ते तुमचं चूप बसणं सगळं काही सांगून जातं. पण फडणवीस साहेब आम्हाला खरंच वाटलं नव्हतं आणि अपेक्षा बी नव्हती, आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतो अपेक्षा बी नव्हती की 4-5 दिवस उपोषण करावं लागेल म्हणून. वाटतच नव्हतं. असं वाटायचं बसलं की दुसऱ्या दिवशी जिकडं तिकडं हा विषय होऊन जाईल सगळ्या मागण्याचा. हे खूप मी बोलतो हा शब्द, खूप मनातून बोलतो हा शब्द की बसलं की दुसऱ्या दिवशी मागण्याचा निर्णय लागेल असं मनात होतं. बेमानी मराठीशी मुख्यमंत्री फडणवीस साहेब करणार नाहीत, गद्दारी करणार नाहीत असं वाटत होतं. म्हणून 4-5 दिवस बसलोत. आता आपल्याला काय करायचं पुढं त्याबद्दल आत्ता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा उपोषणकर्ते चर्चा करून, किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढं उपोषणाचं काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू. आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शेठा निवडून आलेला सरकारचा, मराठ्यांचा, शेतकऱ्याचा, गोरगरिबाचं देणं घेणं. फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद. आनंदावर तुमच्या आनंदावर विरजन पडू शकतं. मनोज जरांगे म्हणते त्याला. हो, मला पुढचं नाही बोलायचं. आत्ताच मी सांगितलेलं आहे मला आत्ताच काय बोलायचं नाही. मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला एका शब्दानं बोललो नाही, बोलणार बी नाही. आणखी ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी सांगाल तुम्हाला. 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे. ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी वागलेलं आहे. आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची, फडणवीसाची का आमची. आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही. आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल. मराठा समाज आता तरी डोळे उघडे असेल. आपल्या लेकरा बाळांचं वाटोळं करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही. ठीक आहे, मी या आंदोलनात काय बोलणार नाही असा शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही. पण फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, वाटत नव्हतं आम्हाला या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून. तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही, त्याच्यावर योजन पडू शकतं. पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल. बस यापुढे मला काय बोलायचं नाही. आता आमच्या पद्धतीने आंदोलन करू आणि आम्ही काय आहेत ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. आता आम्ही इथून पुढच्या काळात तुम्ही जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार नेमकं स्पष्टपणे सांगा. हो ना, आता कधी आता बोलावं का सकाळी बोलावं त्यांना बघू ना. आता जसं वेळ असेल तसं बोलू. आता बोलू किंवा सकाळी बोलू ते तेवढ्याबद्दल फायनल नाही. फक्त बाकी सगळं फायनल केलं चित्र. बसायचंच नव्हतं उपोषणाला आम्हाला. बसलं तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतात म्हणून मागण्या अंमलबजावण्याला असं वाटत होतं. बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडं तिकडं होईल. बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून. ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला बी आंदोलनात बोलणार नाही म्हणलं मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू. शेवटचा प्रश्न आहे की रात्री जस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते. काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे ते आज येणार होते. त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकारकडून काही निरोप? काय नुसती पळापळी असती. काय असतं पळापळी असती, लपाछपी म्हणते त्याला. पण आलेला आहे त्यांच्याकडून काहीतरी त्याच्या मागण्याचा काहीतरी. पण ते कुठं आहे? काल आलते, कालचं आजवर, आजचं उद्यावर. म्हणजे हे येड्यात काढायचे धंदे आहेत. पुढच्या वेड्यात चल, पुढच्या वेड्यात चल असं असू शकतं. किती दिवस आपण विश्वासावर बसायचं गरज नाही ना. त्यांना असेल गरज दस साहेब किंवा त्यांच्या सरकारला ती येतील ताबडतोब. नसन गरज तर ही लपाछपी पुढच्या वेड्यात ते वाटतं तसं एवढं सोपं नसतंय. ठीक आहे, पण मी एकच सांगितलं बा, लाखातली एक गोष्ट सांगितली, थोडं समजून घ्या. पत्रकार बांधवांना सांगितलं मी की वाटतच नव्हतं उपोषणाला इतके दिवस बसावं लागेल. बेमानी आणि गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हतं आणि ती झाली. मराठा आरक्षणाची सुरू होणार आहे. काय खरंय भाऊ, काय खरंय? काय जर टिकत आहे कशाचं काय जे हक्काचं आहे तेच द्यायनात. आता सांगितलं मी तुम्हाला, मी कधी खरं बोलतो का नाही बाबा, मी खोटं बोलतो का? आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं. आमच्या मागण्या
मान्य होतील असं वाटत होतं. तरी पण आम्ही उपोषण केलं आणि ज्यावेळेस उपोषणला आम्ही आता बसलो असं वाटलं होतं की पहिल्या दिवसात सगळ्या मागण्या अंमलबजावणी होईल. कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी गद्दारी करणार नाहीत, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. आज 5-6 दिवस झाले काहीच लक्ष नाही. म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारला ना, एका वाक्यात सांगा, पचपच नको. मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडे मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाहीत? नाही बी नाही ना हा बी नाही सांगितलं याचा अर्थ ते गप बसलेत, त्यांनी चिप्पी मारली. याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांचा किती द्वेष आहे, त्यांना किती आकश आहे, किती वाटोळं करायचं आहे. आणि हे मराठ्यासमोर येणं गरजेचं होतं. मी पहिल्याच दिवस सांगितलं होतं, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या मराठ्यासमोर. की परत मला म्हणते त्याला लय बोलतो म्हणून फडणवीसला. मी का बोलतो? मराठ्यांच्या ज्यावेळेस जेव्हारी बाण मारला जातो, ज्यावेळेस काळीच कापायची भाषा केली जाते, आमच्या लेकरांच्या मुडदे पाळायचं ठरवलं जातं संगनमत कट रचून, त्यावेळेस मी त्यांना बोलतो फडणवीसांना. आता कळालं असेल मराठ्यांचे, आता डोळे उघडले असतील की मी 5 दिवस झालं उपोषण करतो, एक ब्र शब्द काढायला तयार नाही. मग किती राग आहे मराठ्यांविषयी त्यांच्या मनात, किती द्वेष आहे, किती सूड भावना आहे, किती सूड उगवण्याची त्यांची षड्यंत्रकारी भूमिका आहे. हे आता न बोलल्यामुळं फडणवीस तुमच्या आता जनतेच्या लक्षात आलं असेल. तरी मी असं काही बोललेलो नाही आणि बोलणार सुद्धा नाही. तर माझ्या तोंडातून शब्द गेलता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्द सुद्धा बोलणार नाही. फक्त उघडं पडू द्या कोण चुकीचं आहे, फडणवीस किती मराठ्यांविषयी आहे हे उघडं होऊ द्या. आणि आता मला वाटतं जवळपास आता 1000% सत्य उघड पडलंय. गोरगरीब फक्त मतापुरता लागतो, सत्यपुरता लागतो आणि देणं नाही. गप बसलाय, प्रचार करत नाही, बोलणार नाही. पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तर पुढं सोडणार नाहीये हे मराठ्यांना सांग. पुढं सोडणार नाही. मला मनोज जारांगे म्हणतात आणि मराठ्यांशी दगा करणाऱ्याला आनंद व्यक्त करून देत नाही, त्याच्यावर इरजण टाकत असतो. कांदा नावला आधी हो गोरगरिबांशी दगा. आणि गोरगरिबाचे लेकरं नरड्याखाली जर चिरडायला लागले, पायाखाली नरड धरून, तर आपण वस्ताद होत असतो. पुढचं बोलत नाही, पुढची भूमिका आम्ही आमच्या नंतर आता जाहीर करू. पण पुन्हा तेच सांगतो की फडणवीस साहेब, तुमच्याकडून मराठ्यांशी गद्दारी बेमानी होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. झाले राव, केलं राव बेमानी तुम्ही. पदार्थ नव्हतं वाटत आम्हाला तुम्ही गद्दारी करताल, केले राव फडणवीस साहेब. बोल गब्बसनच सगळं सांगून जात आहे राव, लपाछेपी सांगून जात आहे राव. आम्ही उपोषण आम्हाला ताठून धरायचं नव्हतं, आम्ही पहिली सांगितलं आम्हाला वाटत उपोषणाला बसलं की 1-2 दिवसात जिकडे तिकडे तुकडा पडत नाही राव. फडणवीस साहेब गेले राव बेमानी गद्दारी मराठ्यांशी तुम्ही. चांगलं नाही केलं बरं का फडणवीस साहेब. हो चांगलं नाही केलं, झालं ते वाईट केलं तुम्ही. कारण शेवटी मी आहे इकडं, मी मनोज जारांगे आहे इकडं, दुसरा तिसरा कोणी नाही. सहन करायला, ऐकून घ्यायला, तसाच खाली मन घालून जगायला ओरिजिनल पिल्लं आहे मराठ्याचं. फडणवीस साहेब जे नको करायला होतं ते केलं राव तुम्ही. ठीक आहे, तुमची नियत तुमच्यापाशी, तुमची गद्दारी बेमानी तुमच्यापाशी. माझी नियत मराठ्याशी बांधली, माझं ध्येय मराठ्याशी, प्रामाणिकपणा माझा मराठ्यांशी बांधलेला आहे. माझा जीव मी मराठीच्या पायावर ठेवलेला आहे. लय आशा बाळगून होता आम्ही की पहिल्या दिवशी उपोषण सुरू केलं तरी मागण्याची अंमलबजावणी होईल. फडणवीस साहेब कधी बेमानी गद्दारी नाही करणार बोलते, पण जे व्हायचं ते झालंय असं वाटतंय. करायला नको होतं फडणवीस साहेब, तुम्ही मन जिंकायला पाहिजे होते मराठीशी. फडणवीस साहेब मराठ्यांचे मन तुम्ही जिंकायला पाहिजे होते. नाही राव जमलं, तुम्हाला नाही जमलं राव. तुमच्या मनात शेवटी जी भावना आहे मराठ्यांविषयी ती ठासून भरलेली वाटलं होतं. कुठंतरी या पडलेल्या आड्या गाठी सुटत्याल, पण नाही राव. ठीक आहे, आजचं मला ते काय बोलायचं नाही. आता ते मी बोलल मला बोलायच्या टायमाला. हे आंदोलनात बोलणार नाही म्हणलं ना मी, त्यामुळे काय अर्थ आहे बोलू. ज्यावेळेस बोलायला चालू करेल
तिन्ही तळात तुम्हाला कोणालाच पळायला जागा नाही राहणार. हे बी माझं लिहून ठेवा आजच. हरकत नाही. मराठा समाजाचे आता याच्यातून डोळे उघडले असतील की आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब किती दगाफटका करू शकतात. कोणी नाही या जगात आपण आपले बरोबर आपण आपले आता हे मराठ्यांचे डोळे उघडले असतील आणि इथून पुढे तरी उघडा. आता तरी उघडा. नका करू बाळ बच्च्याचं आपल्या वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं नका करू बरं का मराठ्यांनो. आपण काय जिंदगी आज आहे उद्या नाही. नका बरं का लेकरा बाळाचं आपल्या सोन्यासारख्या लेकरांचं वाटोळं करू. लिकीचं पोरास्वराचं नका वाटोळं करू. वासावत बघा. उपोषणाचं काय उपोषण आज उद्या निर्णय करून आम्ही थांबविणार आहेत. कारण सकाळी सुद्धा धनंजय भाया म्हणले, त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की तो संतोषभाई देशमुखांचा मॅटर मागं पडायला नको. त्यामुळं आम्हाला तिकडंही बघ नाही. त्याच्यासाठी कमीत कमी धनंजय देशमुखांचा विचार करून, संतोष देशमुखांचा विचार करून तरी आंदोलन 4-5 दिवस केलं. आता थांबवलं पाहिजे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून, हितातून. बाकीचं आरक्षणाच्या बद्दलचं आणि फडणवीसांच्या बद्दलचं तर मराठ्यांच्या लक्षात आता आलंच असं. किती दिवस आता उपोषण करायचे, 2.5 वर्ष केलेत. आता वेगळ्या मार्गाने आंदोलनं करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार. यस, पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार. आता शक्यतो उपोषणाची लढाई, शक्यतो शब्द वापरलाय, बंद होणार आहे. आता 2.5 वर्ष न्याय मागितला लोकशाहीनं, कायद्यानं.